चौथ्या बैठकीमध्ये 72 देशांपर्यंत या संघटनेचा आकडा गेला होता. आणि मी ज्यावेळेस ही माहिती उपलब्ध केली की आपण वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टचे सदस्य आहोत, मग आज हे वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्ट आम्हाला का बोलवत नाही, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला का बोलवत नाही? मी ही सगळी माहिती गोळा केली, WFPचा ॲड्रेस शोधून काढला, ईमेल शोधून काढला, त्याला ईमेल केले, परंतु मला कधी रिप्लाय नाही. आणि नंतर असं लक्षात आलं की वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टचं जे फाउंडिंग ऑफिस होतं किंवा त्यांचे जे सुरुवातीचे ईमेल IDs होते ते सगळे चेंज झालेले आहे, ऑफिसही स्थलांतरित झालेलं आहे, आता ते श्रीलंकेला नसून थायलंडला आहे. आणि मग मी विचार केला की आपण जर तंत्रज्ञानाने आपल्याला आपला मॅसेज तिथपर्यंत जात नसेल तर आपण स्वतः त्या हेडक्वार्टरला गेलो पाहिजे. मी त्यांच्या वर्ल्ड टेलिस्कोपच्या हेडक्वार्टरला गेलो, 2017 साली 18 साली हेडक्वार्टरला गेलो. मे महिन्यामध्ये मी या सगळ्या संस्थेची माहिती वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टला दिली. त्यांना मी विचारणा केली की बाबासाहेब तुमच्या 1950च्या फाउंडिंगमध्ये आहे, 1954च्या सभेत आहे. त्यांना त्यांचेच ठराव दाखवले की हे बघा तुमचा ठराव, बाबासाहेबांना तुम्हीच बोधिसत्व ही उपाधी दिली, पण आज बाबासाहेबांच्या संस्थेला तुम्ही आमंत्रण का पाठवत नाही? त्यांनी सगळा रेकॉर्ड चेक केला. रेकॉर्ड चेक करून त्यांनी सांगितलं मागच्या 40-50 वर्षाची फीस तुम्ही भरलेलीच नाही. वर्षाची डिग्री असते मेंबर डिग्री, तुम्ही लोकही उद्या जाऊन या संस्थेचे मेंबर व्हा, तुम्हाला लोकांना फी भरावं लागणार आहे. 2 वर्षाची 10 रुपये आम्हाला $100 भरावी लागते वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टची मान्यता आणि सदस्यता टिकून करण्यासाठी. त्यांनी सांगितलं मागच्या 50 वर्षाची फीस तुम्ही भरली नाही, आम्ही कसं काय तुम्हाला बोलवतो? तुमची सदस्यता रद्द झालेली आहे. बाबासाहेब असेपर्यंत ही संस्था या वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टच्या रेकॉर्डवर होती, आता तुम्ही आमचे सदस्य नाही. मी त्यांना सांगितलं तुमची जी काय फीज असेल ती आम्हाला सांगा, आम्ही भरायला तयार आहोत, परंतु आमची जी रद्द झालेली मेंबरशिप आहे, सदस्यता आहे, ती पुन्हा तुम्ही रिन्यू करा. आणि हातात आल्यानंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अकाउंटमधनं मी वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टची जी काही फीस होती $600, मागच्या 50 वर्षाची फी त्यांनी लावली नाही, फक्त मागच्या 5 वर्षाची फी तुम्ही भरा आणि करंट इयरची फी भरा. अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही ती फीज भरली. फीज भरल्यानंतर मे 2018 बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही पुनर्जीवित वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टच्या रेकॉर्डवर झाली. आणि त्याच वर्षी 29वी कॉन्फरन्स होणार होती. त्या 29व्या कॉन्फरन्सचं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला पुन्हा आमंत्रण प्राप्त झालं. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या कॉन्फरन्सला बाबासाहेब तिथे जात होते. पुन्हा ते आता आम्ही वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्ट सोबत जोडलं आणि त्या दिवशी मी वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टच्या 29व्या कॉन्फरन्सला गेलो. तोपर्यंत या वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टचं संघटन 128 देशांपर्यंत पोहोचलेलं होतं. 128 देश ते ते या संघटनेचे मेंबर झाले होते आणि त्या संघटनेच्या स्टेजवरून मला बोलण्याची संधी प्राप्त झाली. 128 देशांसमोर मी बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून बौद्धांची व्यथा ही जगासमोर मांडणार होतो. आणि ज्यावेळी मला ही व्यथा मांडण्याची संधी मिळाली, मी त्या संपूर्ण प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलं. त्या वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टने बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मेंबरशिप रद्द केली होती. त्याच वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टने बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे नॅशनल प्रेसिडेंट म्हणजे मला वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टच्या स्टँडिंग कमिटी सेक्रेटरी पदावर त्यांनी नियुक्त केलं. अशी माहिती आतापर्यंत आम्हाला कधीही प्राप्त झाली नव्हती. आमच्याकडे जी लोक येत होती, आजही वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टमध्ये तिवारी त्रिपाठी शर्मा नावाची लोक तिथे जातात. शेंडी ठेवणारी, खिळे लावणारी लोक त्या ठिकाणी जात आहेत. मी स्वतःला बौद्ध म्हणून सांगायचं काम करतात. माझ्या फेसबुक पेजला कधी तुम्ही व्हिजिट करा. 2018चे 19चे कॉन्फरन्स, कारण त्याच्यानंतर 20 पासून तर लॉकडाऊनच आहे. व्हिएतनामचा कॉन्फरन्स तुम्ही बघा. व्हिएतनामच्या कॉन्फरन्सला मी लाईव्ह करून लोकांना दाखवलं की बघा तुम्ही स्वतःला तिथे भारतात जातीमध्ये गुंतून ठेवलं आणि भारताच्या बाहेर बौद्ध म्हणून कोण भाषण करते बघा. या देशाचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हा स्वतःला वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टसमोर बौद्ध म्हणून सादर करतो. बौद्ध कोण आहे? आम्ही. पण आम्ही स्वतःला काय देतोय? महान सम्राट कोण? ही लोक ब्राह्मण स्वतःला बौद्ध म्हणून विश्वामध्ये घेतात. सगळ्या वर्ल्ड टेलिस्कोप बुद्धिस्टचा, युनायटेड नेशन्सचा बौद्धांसाठी असलेला फंड हा पळवून घेतात. आता आमचे आधी नॅशनल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं राहुल शिंदे,
ते माझ्यासोबत चर्चा करत होते की सर जनसंख्येचं आव्हान तुम्ही करता हे एवढं मी नाही करत. आता तुम्हाला लोकांनाच मी प्रश्न विचारतो. आपण सगळे गौतम गौतम या ठिकाणी आलेला काही लोक हिंदू असतील, मला सांगा बौद्ध धर्मात किती जाती येतात? एकही नाही. बौद्ध म्हणून एकही जाती येत नाही, बौद्धांना जाती नाही. आणि आता आमच्याकडे संभ्रम आहे. मला अनेक लोक विचारतात साहेब बौद्ध धर्मात गेल्यानंतर जात घ्यावी का? तुम्हीच मला सांगा बौद्धांनी जात घ्यावी का? उत्तर तुमच्याकडेच आहे, तुमच्याकडेच उत्तर आहे. बौद्ध धर्मात जाती नाही, त्यामुळे जनगणनेमध्ये बौद्धांनी जात लिहू नये. आणि हे माझं म्हणणं नाही आहे, हे बाबासाहेबांचं म्हणणं. 1956च्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी ही भूमिका मांडलेली आहे.